विठ्ठलांची पालखी असेल, या दोन्ही पालख्यामध्ये लाखो वारकरी आपली हजेरी लावत असतात. पण याच्या पाठीमागं स्वच्छतेला खूप असं महत्त्व दिलं जातं आणि स्वच्छतेशिवाय या ठिकाणी हा सोहळा यशस्वी होऊ शकत नाही. आणि असं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी या ठिकाणी केलं आहे. आपण त्यांच्याशी या ठिकाणी आता संवाद साधतोय. आम्ही शालेय जीवनापासून कलेची आवड असल्यामुळं अनेक नाट्यछटा आणि अशा विनोदी शैलीतून ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम सादर करत असल्यामुळं गेल्या 9 वर्षापासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडी स्वच्छतेची वारी ज्ञानोबा तुकोबाची या स्वच्छता दिंडीत आम्ही जनजागरणाचं काम केलेलं आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन या स्वच्छताविषयक आम्ही जनजागृती करण्याचा आम्ही 2 शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे. याशिवाय निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अशा अनेक चांगल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही अतिशय या ठिकाणी स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देणारं काम या ठिकाणी करत आहात. आपण जो संवाद साधला आहे महाराष्ट्रभर आपलं या ठिकाणी हे अभियान तुम्ही यशस्वी करून दाखवलंय. आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही संवाद साधला हे थोडक्यात सांगा. मी गेली 9 वर्ष झालं माऊली आणि तुकोबरायाच्या पालखीमध्ये जनजागरणाचं काम करत आहे. माननीय जयंतराव पाटील ग्रामविकास मंत्री यांच्याबरोबर आम्ही 2 शिक्षकांनी महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा केला आणि पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना म्हणजे काय, झाडांचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही 2 शिक्षकांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि दोन्ही वारीमध्ये स्वच्छतेचं महत्त्व तर आम्ही पटवून सांगतोच, त्याबरोबर हात धुवा, हात धुण्याबद्दल सुद्धा आम्ही या वारीमध्ये वारकऱ्यांचं प्रबोधन केलेलं आहे. आम्हाला सशक्त महाराष्ट्र करायचं असेल, निरोगी महाराष्ट्र करायचं असेल, बरोबर, कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचं असेल, पर्यावरण युक्त महाराष्ट्र करायचं असेल, निर्मल महाराष्ट्र करायचं असेल, बरोबर आहे, तर वारकऱ्यांच्या समवेत आम्ही हे स्वच्छतेच्या जनजागरणाचं काम केलं आणि संबंध महाराष्ट्रभर स्वच्छतेचा, पर्यावरणाचा आणि कुपोषण मुक्तीचा संदेश देण्याचा या वारीच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम कशा प्रकारे वारकरी करतायत हे आपण पाहतोय. वारकऱ्यांचा प्रवास आपण पाहणारच आहोत, पण भेटी लागी जीवामध्ये आता घेऊयात एक